नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला ताकातला भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी वाडगं घेतलेलं आहे आणि गरम गरम भात घेतलेला आहे बघा। जसं आपण दही भात जसा करतो ना त्याच पद्धतीने मी ताकामधला भात बनवणार आहे। तुम्ही एकदा करून बघा। त्या गरमीच्या दिवसात कसं होतं जेवण जात नाही, तर त्यासाठी अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करून खायचं म्हणजे पोटाला पण आपल्या थंडावा भेटतो। एकदम नरम असा शिजवलेला आहे बघा भात हा। आता त्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। आता ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे बघा हे बीटरूट, ह्याची साल काढून मी खिसून घेतलेला आहे। थोडासा कांदा घेतला उभा चिरून, एक टोमॅटो घेतलेला आहे छोट्या आकाराचं, काकडी घेतलेली आहे बघा, त्याची पण साल काढून खिसून घेतलेली आहे। थोडासा पुदिना घेतलाय, बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे, गाजर घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर हे सगळं किती आहे माहिती आहे का? ही 3 चमचे आहे। एक छोट्या आकाराचा टोमॅटो आहे, हे 2 चमचे घेतलेला आहे गाजर, आणि हे पण 2 चमचे घेतलेले आहे काकडी, आणि हे छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, आणि हे आपण हे सगळं साहित्य टाकून घेऊया। टाकून घेतलेलं आहे। त्याच्यावर टाकायचे एवढे बघा पिठी साखर आहे, आपली मोठी साखर चाची आहे ना त्याला मी बारीक करून घेतली। त्याच्या जागी थोडासा गूळ जरी टाकला तर टाकायचं, जरा जास्त नाही टाकायचं, एकदम थोडंसं टाकायचं आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून बघा घेतलेलं आहे। जर तुम्हाला पाहिजे ना तर एकदम मऊसूद असा भात जरी शिजवला तरी पण चालेल, पण हे जरा थोडंसं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे, त्यामुळं मी अशा पद्धतीत तुम्हाला मी दाखवत आहे। जरा जास्त मऊ नाही केलेला, नाही तर एकदम असा मऊ गाळ जरी केला ना तरी पण छान लागेल बघा। तशा बी पद्धतीनं तुम्ही करून बघा। आणि जर दही भाताच्या जर रेसिपी पाहिजे असल्या ना तर मी 3 रेसिपी अपलोड केलेले आहेत, त्याची लिंकसुद्धा तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल। ह्या टाकायचे आपल्याला एकदम थोडंसं मीठ, कारण भात शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे, पण बाकीच्या साहित्यामध्ये मीठ नाही आहे ना, त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं। आणि भाताला पण मी एकदम कमी टाकलेलं आहे। आणि जर आपल्याकडे राहिलेला जरी भात असेल का नाही सकाळी केलेला आणि जीव वाटे ना तर अशा पद्धतीचं बी त्याचं पण करून तुम्ही ही रेसिपी खाल्ली तरी पण चालू शकते। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला ताक, हे बघा एकदम असं पातळ असं आहे, थोडंसं आंबट आहे बरं का, दाणेदार असं मस्त असं आहे बघा। मिक्स करून घेऊया पहिलं। ताक टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून पण टाकू शकता। जेव्हा आपण तूप बनवतो का नाही तर त्या टायमाला बघा असे दाणेदार असं हे बघा अशा पद्धतीमध्ये ताक राहतं, आणि हे ताक ना खरंच एकदम चवीला छान लागतं। तर तशा पद्धतीत पण आपण टाकू शकतो। तडका पॅन बघा ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता। आणि ही तेल आहे शेंग तेल। आता त्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। त्यात टाकायचे जिरे मोहरी, छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे। त्यात टाकायचे हिरवी मिरची एकदम बारीक अशी कापून घेतलेली आहे। त्यात टाकणारे थोडीशी हिंग पावडर, आणि त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता। फक्त 1 मिनिटभर आपण ह्याला थोडंसं चांगलं भाजून घेऊया। आता बघा मस्त असा तडका झालेला आहे, मिरची पण आपली चांगली भाजली गेलेली आहे, हे आपण टाकून घेऊया। सुगंध एकदम मस्त आला तर हे मिक्स करून घ्यायचं। तडका टाकल्यानंतर बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे, मस्त असा सुगंध सुटला आहे, चवीला एकदम छान लागतं। तुम्ही आता मला एक प्रश्न कराल की बाबा तुम्ही दह्याचं करू शकता का? तर हां, मी सांगितले दह्याच्या पण 3 रेसिपी मी अपलोड केलेल्या, आणि हे ताकाचं। आता हे ताक कोणचं? ज्या टायमाला आपण तूप काढतो का नाही तेव्हा हलवतो का नाही तर खाली ताक राहतं, जेव्हा मलाई वरचे काढतो ते ताक आहे। नाही तर तुम्ही दही हलवून जरी त्याचं बनवलं तरी पण चालू शकते। मस्त बघा अशा पद्धतीत झालेलं आहे, करून बघा। तर काय होतं गरमीच्या दिवसात अशा पद्धतीचं थंड खायला एकदम चांगलं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।